महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाची चर्चा शिगेला पोहोचलेली आहे आणि मराठ्यांनी जशीच ओबीसीमधून प्रमाणपत्र सरसकट देण्याची मागणी केली तसंच ओबीसीच्या काही संघटना आणि नेते त्याच्या विरोधामध्ये उठून उभे राहिले आणि अशा प्रकारचं एक सामाजिक अशांततेचं वातावरण निर्माण होऊ शकतं का काय अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच्यामध्ये उडी घेतली। प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना सल्ला दिला की सल्लागार कमी करा आणि कायद्यानं जे आंदोलन करणं शक्य आहे आणि जशा पद्धतीनं होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आंदोलन करा आणि जरांगेंनीही तो अतिशय आदराने मान्य केला। दुसरी गोष्ट प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीच्या नेत्यांना सुनावली की ओबीसीच्या नेत्यांनी माझ्या नादी लागू नये। ज्यावेळी चळवळी चालत होत्या त्यावेळी ओबीसीचे नेते काय करत होते हे मला सांगायला लावू नका। अशा प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी एक प्रकारे ओबीसीच्या नेत्यांना दम दिलेला आहे। तर प्रकाश आंबेडकरांसारखा नेता हा ओबीसी विरोधी निश्चितच नाही आहे, परंतु या नेत्यांना त्यांनी का दम दिलेला आहे याला काही कारणं असू शकतात आणि तीच कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी सुभाष धस, तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन। तर ओबीसीच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकरांनी एका अर्थानं दमात घेतलं आणि ते म्हणाले मला बोलायला लावू नका। तर मला बोलायला लावू नका म्हणजे त्यांना काय बोलायचं आहे या विषयावर आपण थोडासा विचार करू। तर थोडंसं मागे जर गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मोठ्या प्रमाणावर इंग्रजांच्या राज्यामध्ये चालू झालेली होती आणि इंग्रज असतानाच त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये ज्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत या सगळ्या जाती जमातींना राखीव जागांची तरतूद करून घेतलेली होती आणि त्याच वेळी त्यांनी वेगवेगळी आंदोलनं करून मागासवर्गीयांमध्ये कोण कोण असावं ह्याचा सर्वे केला, ते निश्चित केलं आणि अशा प्रकारे साधारणपणे 1500 ते 2000 जाती बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब या प्रवर्गामध्ये टाकल्या आणि त्यांच्या हक्काची तरतूद इंग्रजांकडून आणि पुढे भारतीय राज्यघटनेमध्ये देखील त्यांनी ती करून घेतली। आता ही तरतूद SC ST साठी तर झाली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की याप्रमाणेच दबलेला पिचलेला धर्मव्यवस्थेमध्ये गुलाम असलेला आणि ज्याच्यावर अन्याय होतोय परंतु तो व्यक्त करू शकत नाही अशा प्रकारच्या अनेक जाती अजून बाजूला राहिलेल्या आहेत, त्या ट्रेस आउट झालेल्या नाहीत। तर त्या देखील सरकारने ट्रेस आउट केल्या पाहिजेत अशी बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली आणि त्या ट्रेस आउट करून त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी विशेषतः सरकारने प्रयत्न करावेत यासाठी घटनेमध्ये 340वा कलम निर्माण केला। ज्या कलमाच्या आधारे आजचा ओबीसी हा मंडल आयोगाचा शिफारशीचे फायदे घेतोय। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340वा कलम निर्माण केलं। इतकंच नाही तर पुढे हे कलम लागू करण्याची म्हणजे या कलमानुसार सरकारने काही प्रयत्न करावं अशा पद्धतीची मागणी केली, परंतु नेहरू सरकार त्यांना दाद देत नव्हतं। म्हणून एक 2-4 कारणं होते, त्या कारणामध्ये एक कारण होतं की 340व्या कलमाची अंमलबजावणी हे नेहरूंचं सरकार करत नव्हतं आणि या 2-4 मुद्द्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला। म्हणजे एका अर्थानं आज 340व्या कलमाचा आधार घेऊन जे आरक्षण घेत आहेत या सगळ्यांची आरक्षणाची तरतूद आणि त्यासाठी स्वतःच्या मंत्रिपदाचं बलिदान, त्याचा त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे। परंतु आज ओबीसीच्या चळवळीमध्ये काम करणारे नेते किंवा ओबीसीचे सर्वसामान्य लोक या गोष्टीला किती लक्षात ठेवतात हा खरं म्हणजे आंबेडकरी जनतेच्या विचाराचा विषय असतो नेहमीच। आणि म्हणून आंबेडकरी समुदाय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आजपर्यंत विचारांनी प्रगल्भ होत चाललेला समुदाय आहे
आणि या समुदायातल्या वेगवेगळ्या नेत्यांचं त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा आले. तर या समुदायामधल्या वेगवेगळ्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की ज्या अर्थी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब प्रमाणेच ओबीसींना धर्माने प्रताडित केलंय आणि कर्मकांडांच्या नावाखाली प्रताडित केलंय, त्या अर्थी त्यांनी कर्मकांडांचा विषय सोडून आंबेडकरी प्रवाहामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं आवाहन वारंवार आंबेडकरी समूहामध्ये करण्यात येत होतं. परंतु हिंदू धर्मव्यवस्थेमध्ये आपण जातीने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबपेक्षा वरच्या दर्जाचे आहोत अशा पद्धतीचा अहंकार ओबीसीमध्ये असल्यामुळं शेड्यूल कास्टचे नेते जरी ओबीसीच्या हिताचं बोलत असले तरी शेड्यूल कास्टच्या नेत्यांना कधीही ओबीसी समूहानं राजकीय ताकद दिलेली नाही, हे देखील त्यांचं दुखणं आहे. प्रकाश आंबेडकरांसारख्या व्यक्ती असतील किंवा बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्यासारखे लोक असतील, यांनी ओबीसींच्या नेत्यांना पुढाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रवाहात आणण्यासाठी मदतच केली. विशेषतः प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये ते काम मोठ्या प्रमाणावर केलं. भारिप बहुजन महासंघ असताना देखील आणि वंचित आघाडी आत्ता असताना देखील त्यांनी ओबीसींना मोठं प्रतिनिधित्व दिलेलं आहे. ओबीसीचे अनेक आमदार केले, परंतु त्यांचा अनुभव त्यांना चुकीचा आला. मखराम पवार असतील, हरिभाऊ बदे असतील, भीमराव केराम असतील, ह्या सगळ्या लोकांनी आमदार झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर प्रकाश आंबेडकरांची साथ सोडलेली आहे. आणि प्रकाश आंबेडकरांची साथ ही त्यांनी म्हणजे सामाजिक न्यायाची प्रकाश आंबेडकरांची भूमिका सोडून त्यांनी केवळ स्वतःच्या हिताचे निर्णय घेतले. हे देखील दुःख प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये भोगावं लागलेलं आहे. आणि म्हणून वंचित बहुजन हा शब्द ज्यावेळी प्रकाश आंबेडकर घेतात त्यावेळी वंचित वेगळे आणि बहुजनांमध्ये ओबीसी अपेक्षित आहेत. आणि या ओबीसींनी संख्येनं जास्त असल्यामुळं स्वतःचं राज्य निर्माण करावं आणि स्वतःचं राज्य निर्माण करून आपल्याला जे अन्याय म्हणजे अन्याय करणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभं ठाकावं, ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका राहिलेली आहे. परंतु ओबीसीचं मात्र आजही असं आहे की कर्मकांडांमध्ये अडकलेले आहेत आणि हिंदू धर्मामध्ये धर्ममार्तंडांच्या चरण्याचं जे कुरण आहे, हे कुरण हे ओबीसी आहे. सगळी कर्मकांड ओबीसीनीच जिवंत ठेवलेली आहेत. आणि म्हणून आंबेडकरी जनतेनं ओबीसीच्या हितासाठी वेळोवेळी काम केलं. विशेषतः मंडल आयोगाची अंमलबजावणी ज्यावेळी होत नव्हती, म्हणजे 77-78ला मंडल आयोगाच्या शिफारशी बाहेर आल्या आणि काँग्रेसनी तो आयोग कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकला. त्यावेळी जे मोर्चे निघाले भारत देशामध्ये, त्यावेळी उत्तर प्रदेशातले चांभार आणि महाराष्ट्रामधले महार म्हणजे आत्ताचे बौद्ध, तर ही आंबेडकरी जी प्रवाहामधले लोक होते चळवळीमधले, या लोकांनी मोर्चे काढले. आणि 77 ते 89 पर्यंत हा जो 12 वर्षाचा पिरियड आहे, या 12 वर्षाच्या पिरियडमध्ये हे लोक केवळ ओबीसीसाठी मंडल आयोग लागू करा या विषयावर लढत होते. परंतु त्यावेळी देखील ओबीसी त्यांची साथ देत नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. अगदी मंडल आयोगाची शिफारशी लागू करण्याचा ज्यावेळी घोषणा व्ही.पी. सिंगांनी केली, त्यावेळी भारतीय जनता पक्षानं खुलेआमपणे त्याचा विरोध केला आणि मंडल आयोग लागू होऊ नये म्हणून ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये ओबीसीचे लोक उतरले. मंडल आयोग ओबीसीसाठी होता, परंतु विरोधामध्ये ओबीसीच लढत होता. अशा पद्धतीची विचार न करणारा समूह म्हणून आंबेडकरी जनतेने ओबीसीला पाहिलेलं आहे. आंबेडकरी म्हणजे ओबीसीच्या हिताचा मंडल आयोग एकीकडे लागत होता आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं राम मंदिरासाठी यात्रा काढली. आणि सगळ्यांना आता निश्चितपणे हे मान्य झालेलं आहे की ती रथयात्रा, राम मंदिराची रथयात्रा ही राम मंदिर बांधण्यासाठी नव्हती, तर ती मंडल आयोगाला रोखण्यासाठी होती. आणि म्हणून तेवढं सुद्धा ओबीसींना कळलं नाही आणि मंडल आयोगापेक्षा राम मंदिर बांधण्याला ओबीसींनी प्राधान्य दिलं. आणि पुढे 1994च्या नंतर भारतीय जनता पक्षाचा जो आलेख चढता आलेला आहे तो फक्त ओबीसीच्या मतांवर आलेला आहे. आणि म्हणून हे देखील आंबेडकरी जनतेनं पाहिलेलं आहे की मंडल आयोगाच्या शिफारशी ओबीसींच्या हिताच्या होत्या, परंतु त्याच्याकडे लक्ष न देता हे मंदिर बांधित बसले. आणि आता पुढे ज्यावेळी 1994ला मंडल आयोग लागू झाला त्याच्या शिफारशी पण दुसरीकडे घेतात.
म्हणून वारंवार ओबीसीला जागं करण्याचा प्रयत्न आंबेडकरी समूहांकडून होत असतो. आणि त्या अर्थानं प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी या मराठा आणि ओबीसीच्या वादामध्ये जी उडी घेतलेली आहे त्याला खूप मोठा अर्थ आहे. म्हणजे छगन भुजबळ यांचं आत्ताचं जे ओबीसीसाठीचं योगदान आहे हे निश्चितच जास्त आहे. प्रकाश शेंडगे असतील किंवा अजून दुसरे ओबीसीचे सगळे नेते असतील, या सगळ्यांचं योगदान आत्ताचं ठीक आहे, परंतु हे आत्ताचं योगदान पुरेसं नाही. त्यांच्या मागच्या पण ज्या भूमिका आहेत त्या देखील प्रकाश आंबेडकरांना, म्हणजे प्रकाश आंबेडकर जे म्हणाले ना की मला बोलायला लावू नका, तर त्यांना काय बोलायचं होतं ते की ज्यावेळी रिडल्स इन हिंदुइझमच्या विरोधामध्ये शिवसेनेने वातावरण केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ते 2 ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या काही विषयांवर टीका केलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये शिवसेनेने वातावरण पेटवलं. त्याच्या विरोधामध्ये आंबेडकरी प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाले. आणि मग आता जसे ओबीसी आणि मराठा समाजाचे मोर्चे प्रतिमोर्चे निघत आहेत तसे त्यावेळी देखील निघाले. मोर्चे प्रतिमोर्चे निघणं याच्यामध्ये फार काही मोठी गोष्ट नाही, परंतु त्यावेळी छगन भुजबळ हे मुंबईचे महापौर होते आणि दलितांचा सर्वात मोठा मोर्चा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकामध्ये ती सभा झाली. आणि दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालच्या महानगरपालिकेने तिथं गोमूत्र शिंपडून ते शुद्ध करून घेतलेलं होतं. म्हणजे ज्या ओबीसींचं तुम्ही प्रतिनिधित्व आज करता त्याचे आम्ही फार सर्वेसर्वा आहे असं दाखवता, पण तुम्ही मागच्या काही दिवसापूर्वी तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये या प्रकारचं वर्तन केलेलं आहे हे विसरू नका, अशा पद्धतीची आठवण प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये फारसं काही वावगं आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जो प्रकाश आंबेडकरांचा सल्ला अतिशय आदराने मान्य केला, तसाच छगन भुजबळांनी देखील आत्ता मागच्या 2 दिवसामध्ये तशीच भूमिका घेतलेली आहे. आणि प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला दूर लोटू नये, आम्ही त्यांची मदत मागत आहोत आणि काही गोष्टी मागे झाल्या असतील तर त्याच्याविषयी आपण पुढे त्या पद्धतीनं निश्चितच त्याच्यामध्ये सुधारणा करू, हे भुजबळांनी देखील सांगितलेलं आहे. आणि म्हणून जर प्रकाश आंबेडकरांनी या पद्धतीनं ओबीसीचे नेते झाडले नसते तर ओबीसीच्या नेत्यांना म्हणजे आम्हीच फार या सगळ्या सामाजिक परिवर्तनाचे तारणहार आहोत अशा पद्धतीची भावना झाली असती. तर ती होणं न होणं आजचा आपला विषय नाही, परंतु प्रकाश आंबेडकरांनी जी उडी घेतली आणि ओबीसी समूहाला जागृत करण्यासाठी, म्हणजे रिझर्वेशनचे समर्थक असणं आणि रिझर्वेशनच्या समर्थक वातावरणाला मदत करणं, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राखीव जागांचे फायदे ओबीसींना पाहिजेत, परंतु राखीव जागांना जे लोक विरोध करतात अशा पार्ट्यांना ओबीसीचे लोक मदत करतात, हा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. आणि म्हणून या निमित्तानं हे सगळं वातावरण अशा प्रकारे ढवळून निघालेलं आहे. म्हणून ओबीसींवरचं प्रेम हे त्या घटनेनं किंवा प्रकाश आंबेडकरांच्या त्या वाक्याने कमी होत नाही, तर एखाद्या वडीलधाऱ्या माणसानं जसे कान उपटावेत आणि रागवून त्यांच्या हितासाठी बोलावं, अशा पद्धतीनं ते शब्द उच्चारलेले आहेत असं मला वाटतं. याचा बोध निश्चितपणेच सगळ्या संघटना घेतील, ओबीसीचे नेते घेतील आणि ओबीसीचे लोक देखील निश्चितपणे सकारात्मक विचार करतील, अशा पद्धतीची आपण अपेक्षा करू. व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.